पातळीवर सुरू आहे आणि कोणाला तरी मुंबई घशात घालायची आहे. या मुंबईतून मराठी भाषा आणि मराठी माणूस हद्दपार करायचा आहे. यासाठी जर ही कारस्थानं चालली असेल तर शिवसेनेचा जो जन्म आहे, ज्या कारणासाठी झालेला आहे, ते शिवसेना विसरणार नाही. मराठी भाषा, मराठी माणसावरच्या ज्यासाठी न्याय्य हक्कांची लढाई, मराठी भाषेवरचं अतिक्रमण थांबवणं, यासाठीच जन्म झाला आहे. आणि आम्ही मराठी भाषेसंदर्भात आमचं जे ऋण आहे ते असं वाया जाऊ देणार नाही. जे रस्त्यावरचं आंदोलन मनसे आजपासून करू द्या ना, त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब मला तो आमचा प्रश्न आहे, आम्ही बघू. आमची एक भूमिका आहे, मराठी राजभाषा मातृभाषा ही टिकवावीच लागेल, तरच मराठी पण टिकेल. 106 हुतात्म्याने जे बलिदान दिलं आहे हे मराठी भाषेसाठी दिलं आहे. आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली 59 वर्षापूर्वी, ती मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी केलेली आहे. शिवसेनेचा जन्म आणि आत्माच मुळी त्या कारणासाठी झालेला आहे. दुसरा विषय असा आहे की भास्कर जाधव म्हणतात की राजकीय संन्यास मी घेणार आहे. संजय राऊत मला सावरण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा नाराजीबद्दल त्यांना प्रश्न विचारला जातो तेव्हा मला सावरण्याचा प्रयत्न संजय राऊत करतात. बघा, नाराज आहेत. एक लक्षात घ्या, भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत, शिवसेनेचे एक प्रमुख नेते आहेत. राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे, अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या गेल्या काही काळामध्ये शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचं योगदान नक्कीच आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. आता त्यांची जी भूमिका आहे ती वृत्तपत्रातून मी वाचली. नक्की ते जेव्हा, आणि ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणामध्ये असतात, त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षानं दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आहेत, आक्रमक आहेत, छान बोलतात, छान लढतात. आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे, काय वेदना आहे, ते मी नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहे. नाही, पण राऊतसाहेब, एक त्यांनी जे विधान केलं ते अत्यंत महत्त्वाचं यासाठी ठरतं की 2022ला शिवसेना पक्ष फुटला त्यावेळेसची जी परिस्थिती होती, जसं 2019च्या पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांनी अजित पवारांचं बंड कौशल्याने हाताळलं, 2022ला करता येऊ शकलं असतं. पण तेव्हा मी पक्षात नवीन होतो, मला या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती. आमदार फुटून जायला नको हवे होते, त्यांना कोणाला वाटेल हवं नाही, कोणाला वाटेल की आमदार फुटून जावेत, खासदार फुटून जावेत, कोणालाही वाटणार नाही. शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देत आहेत, बरोबर आहे तेव्हाचं. पण तरीही त्यानंतर 2.5 वर्षांनी अजित पवार 40-42 आमदार घेऊन गेलेच ना. ज्यांना शेण खायचंच आहे, ज्यांना तोंडात शेण भरायचंच आहे स्वतःच्या गद्दारीचं, ते थांबणार नाही. पैसा आणि सत्तेची चटक ज्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर दबाव आहेत, ED, CBI, पोलीस, तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी चर्चा केली. मी स्वतःसुद्धा त्यावेळेला अनेक बैठकांना हजर होतो. पण प्रत्येकाची दुखणी वेगळी होती, प्रत्येकाचा आजार वेगळा होता, प्रत्येकाचं आजार दुखणं वेगळं होतं, हे मला माहिती आहे. आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी, विचारा त्यांना. आणि त्याच्यामुळे मला आता ED किंवा CBI अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते, मला माहिती आहे. विचारा त्यांना. त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल, त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते. आता हे आजार जे आहेत प्रत्येकाचे, ही दुखणी आहेत, किंवा हा जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा, त्याला तुम्ही काय करणार आहात? भय आणि भ्रष्टाचार, भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीमुळे आमदार आणि खासदार
शरद पवार साहेबांचे पण सोडून गेले आणि शिवसेनेचे सोडून गेले. भय आणि भ्रष्टाचार, आणि भय आणि भ्रष्टाचार निर्माणाचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीसांनी केलं. नाही, पण रावसाहेब तुम्ही गुलाबराव पाटलांचा उल्लेख केलाच आहात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना फुटली तेव्हा सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते. शिवसेना हायजॅक बघा, करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनी एकनाथ शिंदेकडे मांडला. इम्पॉसिबल. आता हा तुम्ही जो मोबाईलमधून मला प्रश्न विचारून दाखवत आहे, अहो अहो त्याला काय, त्याचं काय मनावर घेता येते? पळून गेलेलं डरपोक माणूस आहे तो, सोडून द्या. शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी, गद्दार गेले. आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची, ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे. हे बरोबर आहे त्यांचं. आणि हे लोक हायजॅक करणार होते, गद्दार लोक, त्यांना शेवटी पळून जावं लागलं. भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे. भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले. रावसाहेब, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून जी विधानं आहेत ज्यामुळे वाद होतोय ती थांबत नाहीयेत. एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळेस आपण जाहीर करू, तर दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री असं म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्जही भरलीच पाहिजे. बघा, कोण नक्की बोलबच्चन आहे ते बघावं लागेल. मला असं वाटतं मुख्यमंत्री बोलबच्चन आहे, त्यांचा आवडता शब्द आहे तो. हा बोलबच्चन, तो बोलबच्चन, तो बोलबच्चन. योग्य वेळी निर्णय जाहीर करणार आहेत ते कर्जमाफीचा. आणि आम्ही काल म्हणालो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पुढल्या महिन्यात 1 लाख झाल्यावरती करणार आहेत का? काय त्यांना विक्रमी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये हव्यात शेतकऱ्यांच्या, त्यानंतर ते कर्जमाफी करतील, किंवा लाडकी बहिणींना 2100 रुपये देतील.